नमस्कार मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती जी झालेली आहे 2023 ला त्यामध्ये झालेल्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत, ते पण पूर्ण स्पष्टीकरणासहित। आणि हे सर्वच्या सर्व व्हिडिओ आपण TCS पॅटर्न नुसार घेतलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या PDF त्या ठिकाणी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नोकरी इनसाइडर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत चालायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि जेवढे काही प्रीवियस क्वेश्चन आहेत ते देखील आपल्याला तोंडपाठ होऊन जातील। तर प्रश्न परत एक वेळा पहा, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? तर ती कोणाला असते उत्तरदायी? तर ती असते लोकसभेला, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण देखील घेत आहोत, त्यामुळे याच्या काही महत्त्वाच्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्समध्ये पहा। भारतीय संविधान किंवा भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते। अनुच्छेद 75 नुसार मंत्री हे लोकसभेला जबाबदार असतात आणि मंत्री परिषद लोकसभेला थेट जबाबदार असते आणि जोपर्यंत तिला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळतो तोपर्यंतच ते पदावरती राहू शकतात। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? म्हणजे जे ऑप्शन आहेत त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी सांगायची आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो उत्तर होणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2, तर मुस्लिम लीगची स्थापना 1910 ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे, पण आपलं उत्तर हे बरोबर आहे। यामध्ये पहिलं स्वातंत्र्य युद्ध 1857 बरोबर आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 बरोबर आहे आणि असहकार चळवळीची सुरुवात 1920 साली हे देखील बरोबर आहे। पण मुस्लिम लीगची जी स्थापना आहे तर ती 30 डिसेंबर 1906 रोजी झालेली होती। याविषयी महत्त्वाचे पॉइंट्स पहा, अखिल भारतीय मुस्लिम लीग ही ब्रिटिश भारतातील राजकीय पक्ष होता आणि याची जी स्थापना आहे ती 30 डिसेंबर 1906 रोजी झाली होती। नवाब सलीम उल्ला यांनी मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय संघटना उभारण्यासंबंधीचा एक ठराव मांडला होता, तर हकीम अजमल खान यांनी त्यास अनुमोदन दिलं होतं आणि अशा प्रकारे डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली। मित्रांनो, यावरती तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो की मुस्लिम लीगची जी स्थापना आहे ती 1906 साली झाली, पण ती कोणत्या ठिकाणी झाली? आपल्याला हे कमेंट करून उत्तर सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो। हे आपण जशास तसे प्रश्न जे आहेत ते 2023 च्या वनरक्षक भरतीचे घेतलेले आहेत आणि हा पूर्ण जो सिलेबस आहे तो TCS पॅटर्न नुसार घेण्यात आलेला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा, तर ऑप्शन क्रमांक 4, तर आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो। लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। तर धुळे जिल्हा पूर्वी पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता आणि धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा जी आहे अहिराणी किंवा तिला खानदेशी भाषा म्हणतो, तर त्या भाषेचं माहेरघर आहे। आणि महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे की 2023 ला जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यातीलच आपण हे प्रश्न घेतलेले आहेत, मनानं एक सुद्धा प्रश्न आपण घेतलेला नाही। आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1, तर 7.73% इतकी उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांची टक्केवारी आहे महाराष्ट्रामध्ये। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। तर पहा, ज्या प्रदेशामध्ये 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने असतात
आणि महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलाने अंदाजे 7.73% क्षेत्र व्यापलेलं आहे। उष्णकटिबंधीय आर्द्र पर्णपाती जंगल हे 29.89% व्यापतं। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅश म्हणून ओळखले जात होते। प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्या ढिगाऱ्यांखाली भगवान गौतम बुद्ध यांचे अवशेष दफन करण्यात आले होते त्यांना काय म्हणतात? तर त्यांना स्तूप म्हणून ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। पहा, स्तूपवरती काही महत्त्वाच्या नोट्स आहेत, तर त्या नोट्समध्ये पहा, ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते त्यांना स्तूप म्हणून ओळखलं जातं। आणि स्तूप हे एक बौद्ध धर्मीय घुमटाकार समाधी स्थान आहे किंवा पूजा स्थान किंवा एक वास्तूचा प्रकार आहे। तर स्तूप ही मुख्यतः करून बौद्ध धर्मीयांची वास्तुरचना आहे आणि स्तूप ही गोलाकार रचना आहे जी बुद्धांच्या अवशेषांवरती उभी आहे। म्हणजे ढिगाऱ्याखाली गौतम बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6 आहे, महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हा जो प्रश्न आहे हा वन विभाग याच्या आपण म्हणू शकतो काय, तर हा तांत्रिक प्रश्न आहे। म्हणजे वन विभागावरती विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे। महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 तर नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय। या ठिकाणी महाराष्ट्र वन विभाग हा वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार असणारा एक विभाग आहे। महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी स्थित आहे। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या ठिकाणी 11 प्रादेशिक वन मंडळे आहेत। यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। कधी कधी आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रादेशिक वन मंडळ नाही, तर त्यामध्ये हे जे काही 11 आहेत त्यापैकी 3 ऑप्शन दिलेले असतात आणि 1 ऑप्शन दिलेलं नसतं। या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3। प्रश्न 7 आहे, शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, यासाठी आपल्याला सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न आधी विचारतो की शरावती जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या नदीवरती आहे? या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे। आणि शरावती जलविद्युत प्रकल्प जो आहे तर तो कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही? पहा, जे भारताचे प्रमुख भौतिक वैशिष्ट्य आहेत त्यापैकी खालीलपैकी कोणतं एक असं वैशिष्ट्य आहे की ते प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर दक्षिणेकडील मैदाने हे जे आहेत तर हे भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक भाग येत नाही। लक्षात ठेवा, काय येत नाही असा आपल्याला प्रश्न आहे। तर भौगोलिकदृष्ट्या भारताचे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, समुद्र तटीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार व भारतीय बेटे असे प्रादेशिक विभाग पडतात। आणि भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय भूपट्ट्याचा एक मोठा भाग आहे जो इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट्याचा एक तुकडा मानला जातो। आणि दक्षिणेकडील मैदाने जे आहेत तर हे भारताच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक येत नाहीत। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकते? पहा, चलन म्हणजे काय तर करन्सी जी आहे, कोणती अशी संस्था आहे की जी करन्सी सुरू किंवा जारी करू शकते? तर सर्वात सोपा प्रश्न आहे, तर ती संस्था जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार। लक्षात ठेवा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे काय तर RBI। आणि आपल्याला एक प्रश्न आहे की RBIची जी स्थापना आहे तर ती RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे मला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे। या ठिकाणी पहा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार ही संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकतात। भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI आणि भारताची मध्यवर्ती बँक आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार असलेली नियामक संस्था आहे पहा RBI। आणि ही भारताच्या सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली येते RBI। या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न 10 आहे, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजेच काय तर कोणतं विधान असत्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। कशाच्या? महाराष्ट्र राज्याच्या
शेजारील राज्यांच्या बाबतीमध्ये. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे जे विधान आहे तर हे विधान असत्य असणारे विधान आहे, म्हणजे ते सत्य विधान नाही. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर होईल. तर पहा, महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे मध्य प्रदेश, पूर्वेला आहे छत्तीसगड, आग्नेयेला आहे तेलंगणा आणि दक्षिणेला आहे कर्नाटक, वायव्येस आहे गुजरात आणि नैऋत्य बाजूला आहे पहा गोवा राज्य. आणि चुकीचं जर म्हणायचं झालं तर त्याच्या पूर्वेला दादरा नगर हवेली आणि केंद्रशासित प्रदेश आहे. हे वाक्य चुकीचं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. कोणती अंगामी ही जमात कोणत्या राज्यामध्ये आढळली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर नागालँड या राज्यामध्ये अंगामी जी जमात आहे ही एक महत्त्वाची जमात आहे आणि ती नागालँड राज्यामध्ये आढळून येते. तर ही नागा समाजाची एक मुख्य शाखा आहे. अंगामी परंपरेने अंगामी भाषा ही त्यांची मातृभाषा म्हणून वापरतात. ते नागालँडच्या कोहिमा जिल्हा आणि दिमापूर जिल्ह्यामध्ये शेजारच्या मणिपूर राज्यामध्ये राहतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? काय विचारले? खारफुटी वनांचे सर्वाधिक जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आपल्या भारतातील खारफुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र जे आहे ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला एका ॲक्टवरती विचारलेला आहे. तर भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा किंवा अधिनियम हा कोणत्या वर्षीचा आहे मित्रांनो? हा प्रश्न आपल्याला 2019ला विचारला होता आणि 2023ला सुद्धा जशाच तसा विचारला होता. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2. तर 1972. लक्षात ठेवा, भारतात आपल्या वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे तो 1972 या साली करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समिती करत होती? या ठिकाणी आपल्याला गाडगीळ समितीवरती 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. एक वेळा 2019ला विचारण्यात आला आणि 2023ला जी म्हाडा भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता, कारण म्हाडा भरती सुद्धा TCS पॅटर्ननुसारच होते. तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधील पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी गाडगीळ समिती कार्य करत होती? तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? सिंधुदुर्ग व रत्नागिरी या 2 जिल्ह्यांतील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं काम हे गाडगीळ समितीचं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, प्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरात राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला दुग्ध व्यवसाय यामध्ये सुद्धा 2 वेळा विचारण्यात आला होता. अमूल दूध जे आहे याच्या उत्पादनाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राज्य आहे गुजरात. आपल्याला विचारले की कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 1. तर आनंद या ठिकाणी आहे, गुजरात या राज्यामध्ये. कोणत्या ठिकाणी? आनंद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 20 हे जे प्रश्न असणार आहेत हे पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेतलेले प्रश्न आहेत. तर वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पहा, व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते या वाक्याचा प्रकार कोणता आहे? आणि हे जे वाक्य आहे तर हे कशाचं उदाहरण आहे? हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो पहा, वाक्याचा प्रकारामध्ये संयुक्त वाक्य कसं आहे किंवा त्याचं उदाहरण पहा. व्यायामामध्ये बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते हे संयुक्त वाक्य आहे. केवळ वाक्य काय आहे? तर गणेशचे चित्र खराब आहे. या ठिकाणी फक्त एक वाक्य केलेलं आहे. प्रश्नार्थक वाक्य काय असतं पहा, तर शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही असा आपल्याला प्रश्न विचारलाय, म्हणजे ते प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि या ठिकाणी आहे पहा आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय आहे? परमेश्वरा सगळ्यांना पास कर हे आज्ञार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे,
तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तेजोनिधी. आणि मित्रांनो, जेवढे काही हे TCS पॅटर्न मध्ये परीक्षा घेतात त्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि म्हणी हे 3 घटक मराठी व्याकरणामध्ये खूप वेळा विचारण्यात येतात. तर त्यातील हा एक शब्द आहे तेजोनिधी या शब्दाचा समानार्थाचा शब्द. तर उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1 तर दिनमणी म्हणजेच तेजोनिधी. आणि या ठिकाणी अजून काही महत्त्वाचे शब्द देखील आहेत पहा. तेजोनिधीला समानार्थी शब्द दिनमणी, सूर्य आणि सविता. सोबतच रत्नाकर, रत्नाकर या शब्दाचे समानार्थी शब्द समुद्र, सागर, सिंधू आणि अर्णव. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 500 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. खाली दिलेल्या वाक्याच्या अर्थाशी साधर्म्य दर्शवणारा किंवा दाखवणारा वाक्प्रचार कोणता आहे? वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा नुकसान होणे याच्या सोबतच एक म्हणजे याच्यासारखाच असणारा वाक्प्रचार दुसरा कोणता होईल? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर डबघाईला येणे म्हणजेच काय तर वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा एखादं नुकसान होणे. या ठिकाणी पावड्या उठवणे म्हणजे काय आहे? खोट्या गोष्टीचा प्रसार होणे. भ्रमनिराश होणे म्हणजे भ्रम नाहीसा होणे आणि डबघाईला येणे म्हणजे नुकसान होणे किंवा एखादी वाईट स्थिती प्राप्त होणे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. तोंडघशी पडणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. पहा, तोंडघशी पडणे याचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वासाच्या ठिकाणी एखादी फसवणूक किंवा फसगत होणे त्याला म्हणतात तोंडघशी पडणे. या ठिकाणी पहा, महत्त्वाचे आपल्याला काही वाक्प्रचार आहेत. तोंडघशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे, तोंड देणे म्हणजे लढावयास सिद्ध होणे, तोंड टाकणे म्हणजे वाटेल तसे बोलणे, तोंड उतरणे म्हणजे तोंडावरचे तेज नाहीसे होणे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. पहा, यानंतरचा प्रश्न आहे. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? मित्रांनो, हा काव्यसंग्रह थोडासा महत्त्वाचा आहे. पहा, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर हा काव्यसंग्रह आहे ऑप्शन क्रमांक 3 नामदेव ढसाळ यांचा. प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर दलित साहित्यामध्ये परिवर्तन घडविणारे लेखक आणि बौद्ध चळवळीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पहा, नामदेव ढसाळ यांची. त्यांची कादंबरी पहा हडकी हडवाळा आणि उजेडाची काळी दुनिया, निगेटिव्ह स्पेस. आणि त्यांचं नाटक आहे पहा अंधार यात्रा. आणि यांचं सर्वात गाजलेलं एक पुस्तक आहे पहा गोलपिठा. गोलपिठावरती आपल्याला प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला होता. हे गोलपिठा हे कोणी लिहिलं आहे? तर ते आहे नामदेव ढसाळ यांचं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये TCS पॅटर्नने घेण्यात आले होते. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजपासून आपण 30 दिवस पूर्णपणे जेवढे आपले वनरक्षक भरतीचे पेपर झालेले आहेत 30 दिवस 30 व्हिडिओ ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण प्रश्नपत्रिकेचा पूर्ण स्पष्टीकरणासह घेतलेल्या आहेत. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिका जर आपल्याला डाउनलोड करायची असेल, आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा नोकरी इन्साइडर, त्याला देखील जाऊन आपण जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.